नमस्कार मित्रांनो, मुंबईकर आई चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत भरपूर वेगळी डिश स्नॅक्ससाठी बटाटा आणि रव्याचं पॅटीस। तर इन्ग्रेडियंट जो आपण घेतलेला आहे मीठ, रवा आणि बटाटा मी तुम्हाला दाखवतो। तर याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे, त्याच्यानंतर आपण रवा घेतलेला आहे, कापलेला कांदा आहे, हे आहे मीठ आणि इकडे घेतलेले आहे जिरे, त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे हे काय होतं त्याला मोहरी घेतलेली आहे। तर हे इन्ग्रेडियंट्स एका प्लेटीमध्ये आहे आणि हे आहेत आपल्याकडे याला काय म्हणतात तीळ, सफेद तीळ घेतलेले आहेत। त्याच्यानंतर मी बटाटे दाखवतो। हे घेतलेले आहेत आपण बटाटे, हे बटाटे एकदम आपण मॅश करून घेतलेले आहेत आणि बॉईल केलेले आहे, मग त्याच्यानंतर हे मॅश करून घेतलेले आहे, पूर्ण मिक्स केलेले आहेत आपण आणि ह्याच्यामध्ये थोडासा कांदा पण ॲड केलेला आहे। पण ही सगळी कृती तुम्हाला दाखवतो पुढच्या सेक्शनमध्ये। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हे आपण पॅनमध्ये घेतलेले आहे 2 चमचे तेल, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे, जिऱ्यानंतर घेतलेला आहे मोहरी, त्यानंतर ॲड करतो मिरच्या। गरम गरम तेलामध्ये आपण 3 इन्ग्रेडियंट्स तर टाकलेले आहेत, जिरे, मोहरी आणि हे जी मिरची। तर पूर्णपणे हे तडकू द्यायचं आपल्याला, म्हणजे प्रॉपरली याचा तडका लागला पाहिजे। आता याच्यानंतर आपण ॲड केलेला आहे रवा, 1 कप रवा आहे हा पूर्ण हलवून घ्यायचा आणि ते प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आपल्याला। रवा आपण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा, रवा, मिरची, मोहरी, जिरे आणि तेल। ह्याच्यामध्ये आपण पाणी पण ऍड करणार आहे, तर 1 कप पाणी, कन्सिस्टन्सी ठेवायची पाणी, म्हणजे 1 कप पाणी ठेवायचं। त्याच्यामध्ये मीठ थोडंसं आपण ऍड करणार आहोत टेस्टनुसार। सारखं असं हलवत राहायचं। आता आपण पाणी ऍड करतो। आता ह्याची कन्सिस्टन्सी जोपर्यंत घट्ट नाही बनत आहे तोपर्यंत हे आपण असंच हलवत राहायचं। त्याच्यामध्ये तुम्ही बघत आहात रव्याने पूर्णपणे कढईला सोडलेला आहे, म्हणजे एकदम स्टिकी झालेली आहे। हीच कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, हे थोडं गार होऊ द्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। मेक शुअर तुम्ही कन्सिस्टन्सी रव्याची अशीच ठेवणार आहात, कारण की आपल्याला हे फ्राय करायचं आहे, प्रॉपर शेप देऊन हे फ्राय करायचं आहे, हे मिक्स करत राहायचं आहे। आता तुम्ही बघू शकता हे आपण मोठ्या पॅनमध्ये भांड्यामध्ये आपण काढून घेतलेला आहे रवा आणि ह्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे बटाटा, जे आपण मिश्रण कढईमध्ये घेतलेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मॅश केलेले बटाटे टाकायचे। आता थोडंसं मिश्रण गरम आहे, थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर हे इन्ग्रेडियंट्स टाकायचे। आता हे आपण टाकलेले आहे, मिश्रण थंड झाल्यावर मेक शुअर मिश्रण थंड झाल्यावरच आपण हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत आणि जास्त थंड पण नाही। हे टाकलेलं आहे हिरवी कोथिंबीर, धनिया, हे प्रॉपरली आपण आता मिक्स करून घ्यायचं। असं मॅश करून घ्यायचं सगळं। ज्याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे आपल्याला, की आपण एखादं पीठ मळतो ना त्याच्यासारखं ठेवायचं, जे आपण त्याच्या वड्या नाहीतर शेप देऊ शकू त्याला। हे ऑलमोस्ट झालेलं आहे। आता याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करणार आहोत। कलर एकदम छान आलेला
हे असे पॅटेस आपण तयार करून घेतलेले आहेत. हे काहीतरी टिक्की टाईप बोलू शकतो आपण. ह्याच्या आपण हातामध्ये आपण एक राऊंड शेप दिलेला आहे. हातात घ्यायचं ते पीठ ॲज इन लाईक की रव्याचा गोळा आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि अशी शेप द्यायचे. बघण्यासाठी छान वाटतं आणि हे टिक्की टाईप झालेलं आहे. आणि हे तेलामध्ये आपण सोडून द्यायचं. तेल आपल्याला अगदी गरम पाहिजे, डीप फ्राय करून घ्यायचे आहे. हे आपले पॅटीस तयार झालेले आहेत असे. तर बघण्यासाठी छान आणि खाण्यासाठी पण तेवढेच छान आहेत. हे तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता आणि हे भरपूरच टेस्टी आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि मुंबईकर आई चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.